उद्धव ठाकरे जात आहेत, पोहोचले आहेत, संजय राऊत आहेत. एकीकडे नागपुरात रामनगरमध्ये राम मंदिरामध्ये रामरक्षा आंदोलन, तर दुसरीकडे हनुमान चालीसा अमरावतीमध्ये. मला हे सांगायचं आहे की म्हणजे मला अमरावतीचं तर माहिती नाही, परंतु मला नागपूरच्या बाबतीत सांगायचं आहे. बघा, आता हे वैचारिकदृष्ट्या खूप मागास राहिलेले उद्धव आहेत आणि संजय बाबूचं तर विचारूच नका. त्यांच्या मागासलेपणाला म्हणजे कोणती टेस्ट लावावी तेच समजत नाही. लक्षात ठेवा, आपलं काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आता समान नागरिक कायदा येत आहे. प्रभू श्रीरामांच्या विचाराचं आज देशामध्ये विचार ज्या पद्धतीनं म्हणजे विचार प्रवाह होत आहेत, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगतो, समानतेचं तत्व युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या आधारे येणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की प्रभू श्रीरामांचा विचार जेव्हा म्हणजे मोठ्या प्रमाणात देशात म्हणजे सुदृढ होत असताना किंवा चर्चा होत असताना, आणि काय म्हणले, काय आंदोलनाला नाव दिले उद्धव ठाकरेनं, हे रक्षा करणार आणि हे रक्षा करणार काय. हे बघा, जे कधी घरात इनकमिंग फक्त माहित होती त्यांना, ते काय दुसऱ्याला नाव ठेवतात. एक बोट तिकडे दाखवलं तर 4 बोटं इकडे राहतात. फक्त इनकमिंग माहित होती, फक्त इनकमिंग माहित होती. आउटगोईंग माहित होती का? एक मला येऊन जेव्हा वेगवेगळे शिवसेनेचे असो, मनसेचे असो, सगळेच येऊन भेटतात मला येऊन बोलतात, सर असं झालं, सर तसं झालं. कारण मी अडचणीचा म्हणजे सेवादार आहे. ज्याला अडचण आली त्याचा सेवादार मी. म्हणजे ते म्हणतात जाऊ दे तिकडं पद कोणतं असो साहेब, तेवढं दवाखान्याचं बघून घ्या साहेब, तेवढं अडचणीचं साहेब, तेवढं विद्यापीठाचं बघून घ्या साहेब, हे थोडं अडचणीचं साहेब, हे जरा फोन लाव. त्यासाठी लोक येऊन सांगतात, साहेब बोले इनकमिंग वाले ना आता नाव ठेव, रक्षेची गोष्ट करावं, इनकमिंग वाले ना. हे तर खूप झालं. त्याच्यामुळं बघा, त्यांना जर सुबुद्धी असती तर त्यांनी अनेक वेगवेगळ्या आर्थिक विषयावर चर्चा घडवून आणली असती. स्वतःची लायकी स्वतः सिद्ध करायची असते. लिडरशिपच्या परिभाषेत सांगायचं असलं तर तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या कारणानं काहीतरी उखरून काढून आपण उभं केल्याच्या नंतर विषय उभे राहत नसतात. हे मला डंकीकीत छोटपे उद्धवला सांगायचं. सर, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्यासाठी सीजेपीचं आंदोलन सुरू होतं आणि आज सोनम वांगचुक यांना पकडून सुद्धा नेलं. तर आता अभिजित तिटके म्हणतायत की मोदीजींनी पण आता राजीनामा द्यावा. कसं आहे, अभिजित या विद्यार्थ्याचं म्हणा किंवा मुलाचं आकलन आणि चिंतन कदाचित भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये आणि कायदेशीर किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऍक्च्युअल म्हणजे स्पीचेसच्या बाबतीतलं ज्ञान फारच कमी दिसते. आणि जेव्हा माणूस फ्रस्ट्रेट होतोय तेव्हा असं बोलतोय. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अभिजित बेटा, एक आहे लेजिस्लेचर आणि दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे ते यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं एक्झिक्युटिव्ह डोमेनचं फेल्युअर थेट आपल्याला लेजिस्लेचरवर फोडता येत नाही जोपर्यंत त्याच्यात थेट संबंध दिसत नाही. आणि म्हणून आता कसं आहे की ते आता खूप वयानं लहान आहे. आता आम्ही ग्रामीण ढोबळ भाषेत म्हणायचं, त्या लेकराने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्पीचेस वाचले पाहिजे, त्यानं भारतीय संविधान वाचलं पाहिजे, त्याने इंटरप्रिटेशन्स वाचले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की आता हे सोनम वांगचुक नेले म्हणजे आता हे आपलं सगळं गेलं असं त्यांना वाटत असेल. आणि नौका असल्यामुळे ते साहजिक आहे. आणि मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशन पोटी तो बोललाय. आणि त्यामुळं एका कारणासाठी म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भारत देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण कायदा आणलाय. कोणता आणलाय? तो कायदा म्हणजे ग्रामपंचायताच्या सरपंच असेल तर जनतेतून जे निवडले जातात रिकॉल करण्यासाठीची एक विध पद्धत आहे. परंतु पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये बाळा, तू म्हणल्याच्या नंतर दीपक किंवा सोनम वांगचुक म्हणल्याच्या नंतर रिकॉल करण्याची पद्धत नाही. ही विध पद्धत मला समजून सांगायची होती. तोच माझा म्हणजे उद्देश होता. निलेश चंद्र मुले असं म्हणतात की स्वर्गामध्ये इंद्र, राज्यात देवेंद्र,
महाराष्ट्राचा राम ही देवेंद्र फडणवीस आहे. एक लक्षात ठेवा की मला ते कोण आहेत ते माहित नाहीत, परंतु म्हणजे मला ते जैन मुनी आहेत, निलेश हा. आणि नागपूरचे आहेत. हा ठीक आहे, जैन मुनी